नमस्कार. गण गण गणात बोलते. स्वागत या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या. आणि माझ्या जर रेसिपी काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या तुम्ही घरी करून पाहायचा प्रयत्न करा. चला तर मग. चला, आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला पौष्टिक अशी चटणी. 12ही महिने खाऊ शकाल आणि पूर्ण तुमच्या बॉडीला नखापासून केसापर्यंत, पायाच्या नखापासून केसापर्यंत एकदम पौष्टिक आणि उपयुक्त अशी आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पण पाहूया. इथे मी 1 वाटी, छोटी वाटीचं प्रमाण घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात चटणी बनवायची असेल तर तुम्ही मोठ्या वाटीचं प्रमाण घेऊ शकता. मी इथे 1 वाटी जवस घेतला आहे, सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, डाळव, 1 वाटी तीळ, पांढरे तीळ, साधारण अनपॉलिश्ड तीळ मिळाले तर उत्तम. 1.5 चमचा ही बेडगी मिरची पावडर आहे आणि तिखटपणा येण्यासाठी आपली लवंगी मिरचीची पावडर आहे ती 1 चमचा घेतली आहे. 7 ते 8 लसण पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 चमचा जिरं घेतली आहे, स्वादानुसार मीठ आणि इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आहेत आणि 1 वाटी शेंगादाणे घेतले आहे. तर आता आपण हे जे सगळं जिन्नस आहे ते आपण व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ही चटणी जर तुम्ही जास्त प्रमाणात केली तर ती जास्त दिवस टिकली पाहिजे. चला तर आपण आता करायला सुरुवात करूया. सगळं जिन्नस भाजून घ्यायचं आहे. मी इथे गॅस लावला आहे, मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि आता आपण सुरुवात करूया भाजायला. तर पहिल्यांदा मी काय करते, हे जवस भाजायला घेते. हे असे छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मी हे भाजून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. हे असे तड 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 उडायला सुरुवात झाली की समजायचं भाजून झाले आहे. मंद आचेवर खमंग भाजायचे. जेवढे तुम्ही हे जिन्नस खमंग भाजाल ना तेवढी तुमची चटणी स्वादिष्ट आणि रुचकर होईल. हे पहा, जवस उडायला सुरुवात झाली आहे, म्हणजे हे भाजून झालेले आहे. मी आता हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. हे पहा, आता आपण असे याच्यामध्ये काढून घेतले. आता आपण याच्यामध्ये दुसरं जिन्नस टाकूया, तीळ टाकूया. तीळ पण असे छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. हे पहा, आता तीळ पण भाजून झाले आहेत. छान खमंग भाजले आहेत. हे पण तडतड उडतायत पहा. चला, आता मी हे पण या भांड्यामध्ये काढून घेते. आपल्याला सगळं जिन्नस ना गार करायचं आहे आणि गार झाल्यानंतरच मगच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, मी इथे तीळ काढून घेतले. आता आपण याच्यामध्ये पुढचं जिन्नस टाकून घेऊया. खोबरं, हे काही जास्त भाजावं नाही लागणार आहे, थोडस गरम करून घ्यायचं आहे. खोबऱ्याचाही रंग बदलला आहे. हे पण भाजून झालं आहे छान. आता मी हे पण काढून घेते. आता पुढचं जिन्नस आहे हा कढीपत्ता. हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यावर टाकून सुकवून घेतला होता. आता आपण हा छान भाजून घेऊया. हे पहा, कढीपत्ता पण छान भाजला गेलाय. असं हाताने तोडला तरी पावडर होते त्याची. आता मी हा कढीपत्ता पण याच्यामध्ये काढून घेते.
आता आपण याच्यामध्ये शेंगादाणे टाकून भाजून घेऊया. हे पण छान खरपूस असे भाजून घ्यायचे. चला, आपले शेंगादाणे पण खरपूस भाजून झाले आहेत. आता ते पण मी याच्यामध्ये काढून घेते. आता आपल्याला भाजायचे आहेत डाळ. ही डाळ ऑलरेडी भाजलेली असतात, त्याला जास्त भाजायची गरज नाही. थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. डाळ सुद्धा गरम झाली. आता हे सुद्धा मी इथे काढून घेते. आता राहिले आहेत आपले जिरे आणि लसूण. जिरे पण छान खमंग भाजून घेते, त्याच्यामुळे चटणीला स्वाद आणि चव दोन्ही छान येईल. चला, आता हे आपले जिरे सुद्धा छान भाजून झाले आहेत. मस्त वास सुटला आहे खमंग असा. जिरे पण काढून घेऊया. आता लसूण पण थोडासा भाजून घेऊया, म्हणजे आपली चटणी थोडी जास्त दिवस टिकेल. ही चटणी सगळ्यांना आवडेल घरामध्ये. आणि ब्रेड, भाकरी, पोळी, कधी भाजी नसली तर आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतो या चटणी बरोबर. अतिशय सुंदर, रुचकर आणि मेन म्हणजे की नाही, कॅल्शियम, लोह, आयर्न याचा सगळा भरपूर स्रोत असलेली ही चटणी आहे. हे पहा, आता हे आपलं लसूण सुद्धा भाजून झालं. आता मी काय करते, गॅस बंद करते आणि लसूण सुद्धा याच्यामध्ये काढून घेते. आता एक गरम जिन्नस आहे, त्या गरम जिन्नसवरच आपली ही लाल मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर ती टाकून घेते. स्वादानुसार तिखट पाहिजे म्हणून ही आपली साधी मिरची पावडर ती टाकून घेते. आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आहे. गरम याच्यात मीठ टाकू नका, नाही तर त्याला पाणी सुटेल. आता हे जिन्नस सगळं आपलं गार होऊ द्यायचं आहे. थंड होतंय तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, आता हे सगळं जिन्नस आपलं थंड झालेलं आहे. आता मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवताना पण आपल्याला हे जास्त एकदम बारीक पावडर अशी बनवायची आहे, पण एकदम जास्त बारीक नका फिरू, पल्स मोडवरनं फिरवून घ्यायचं आहे. चला, तर मी आता हे सगळं जिन्नस काढून घेते आणि फिरवून घेते. आता आपण याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घेऊया. मी हा पाऊण चमचा मीठ टाकून घेते याच्यामध्ये. आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. हे पहा, आता ही मिक्सरला माझी फिरवून झाली आहे, वाटून झाली आहे चटणी सगळी. खूप छान घमघमाट सुटला आहे. तिळाचा, जवसाचा, कढीपत्त्याचा खूप छान वास येतो आहे. खायची खूप इच्छा होते. तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. मी आता ह्या बोलमध्ये अशी काढते, नंतर ती हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे. 15 ते 20 दिवस टिकते. प्रवासाला नेताना वगैरे पण छान आहे. पोळी, भाकरी, ब्रेड सोबत खाऊ शकता. अशा स्वादिष्ट, रुचकर रेसिपींसाठी पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला, तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. बाय.